हॅलो मित्रो, जर स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल आणि इंग्लिशमध्ये कमी मार्क्स मिळत आहेत म्हणून जर तुम्ही मेरिटच्या बाहेर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अति महत्वाचा असणार आहे. कारण की यामध्ये आपण बघणार आहोत इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्याची बेस्ट स्ट्रॅटेजी. जर हे तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स तुम्ही इंग्लिशमध्ये स्कोर करू शकता आणि आपली रँक मिळवू शकता. नमस्कार, मी श्रीकांत तुगले आणि तुम्ही बघत आहात एक्झाम स्टेटस चॅनल. तर मित्रो, सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये इंग्लिश, मराठी आणि गणित यामध्ये तीनही विषय अति महत्वाचे आहेत आणि यामध्ये जास्तीत जास्त स्कोर करणे अति आवश्यक आहे. परंतु आपण इंग्लिशमध्ये हा स्कोर घेण्यापासून नेहमी वंचित राहतो, ज्यामुळे आपली मेरिट बनत नाही. तर मी कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली ज्यामुळे मी ऑल महाराष्ट्र रँक 2, त्याच्यानंतर रँक 17 आणि 48 अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या रँक मिळवलेल्या आहेत. आणि सोबतच इंग्लिशमध्ये जवळपास एक्सरसाइज मध्ये मी 30 पैकी 29 मार्क्स, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये 23 ते 24 मार्क्स जवळपास आउट ऑफ मार्क मिळवण्याची मी स्ट्रॅटेजी बनवली होती आणि ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मित्र, इंग्लिशला आपण 3 मुख्य भागामध्ये विभागू शकतो, ज्यामध्ये इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन या 3 विभागामध्ये आपण इंग्लिशला विभागतो. ज्यामध्ये 25 प्रश्नांपैकी जवळपास 10 ते 12 प्रश्न हे इंग्लिश ग्रामरचे, 7 ते 8 प्रश्न इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि 5 ते 6 प्रश्न हे आपले कॉम्प्रिहेन्शन बेस येत असतात. तर मित्र, इंग्लिश ग्रामर साठी बेस्ट वे हा आहे की जे आपले टॉपिक वाईज आपण जर गेलो, ज्यामध्ये आपल्याला बेसिक सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट, सोबतच टेन्सेस, त्यानंतर प्रिपोजिशन, त्यानंतर आर्टिकल, सोबतच डायरेक्ट इनडायरेक्ट, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह या प्रकारचे टॉपिक्स आपण हाती घेऊन त्यामध्ये चांगल्या प्रकारची वाचन त्याचं करायचं. त्यानंतर त्यावरची जी एक्सरसाइज आहे ही सॉल्व्ह करून बघायची आणि त्यानंतर आपण जायचं PYQ वर. ज्यावेळेस आपलं वाचन होते त्यावरच त्याची क्वेश्चनची रिव्हिजन होऊन जाते आणि सोबतच आपल्याला ज्या प्रकारे एक्झाम मध्ये विचारण्यात येतात क्वेश्चन, त्याच प्रकारची प्रॅक्टिसही आपली सोबत होऊन जाते. म्हणजे आपले 3दा त्याची रिव्हिजन होते आणि तो टॉपिक आपला खूप चांगल्या प्रकारे कम्प्लीट होतो. मित्र, इंग्लिश ग्रामर साठी जर बेस्ट बुक तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर मी तुम्हाला करेल प्लेन टू पॅरामाउंट जे नीतू मॅमचे हे बुक आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या सुटसुटीत भाषेमध्ये इंग्लिशचे ग्रामर शिकवलेले आहे आणि त्याची जी एक्सरसाइज आहे ही उत्कृष्ट दर्जाची एक्सरसाइज त्यामध्ये सोडून दिलेली आहे. आपण त्याची एक्सरसाइज करा आणि त्याचे सोल्युशन बघा. त्यावरून आपल्याला आपल्या चुका कोणत्या झालेल्या आहेत हे लक्षात येईल आणि त्यानंतर एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येत आहेत त्याही नक्की सोडून बघा. म्हणजेच तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कशा प्रकारे स्टडी करायला पाहिजे याचीही तुम्हाला एक जाणीव होऊन जाईल. तर मित्र, इंग्लिश ग्रामर मध्ये दुसरा सर्वात महत्वाचा भाग जर म्हटला तर तो आहे व्होकॅब्युलरी. तर मित्र, व्होकॅब्युलरी साठी आपल्याला खूप महत्वाची गोष्ट ही आहे की व्होकॅब्युलरी ही एका दिवसात केल्याने होत नाही किंवा एक विशिष्ट वेळ देऊन त्याला लगेच होणार नाही. याच्यासाठी आपल्याला लॉंग टर्म प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त महत्व द्यायचं आहे ऍडॅम्सन फ्रेजेसला. मित्र, जवळपास 3 ते 4 प्रश्न ऍडॅम्सन फ्रेजेसवर येत असतात. त्यानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि त्यानंतर सिनोनिम आणि ऑटोनिम. या प्रकारे आपण याचे विभाजन करतो. तर मित्र, ऍडॅम्सन फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्ही सर्वात आधी हाती घ्या. कोणत्याही एका बुकचे तुम्ही ऍडॅम्सन फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन करून घ्या. हे मोर दॅन इनफ आहे. जवळपास 500-600 क्वेश्चन त्यामध्ये असतात आणि काही क्वेश्चन आपण एलिमिनेशन मेथड वरून सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करा त्यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, ज्यावरून आपण चांगल्या प्रकारे ऍडॅम्सन फ्रेजेस सॉल्व्ह करू शकतो. सोबतच मित्र, सिनोनिम आणि ऑटोनिम साठी तुम्हाला डेली जवळपास 30 ते 40 सिनोनिम, ऑटोनिम हे आपण वाचनात आले पाहिजेत. वाचनातून आल्यानंतर ते आपले लिहून त्याची रोज रिव्हिजन करून आपण ते आत्मसात करू शकतो, पाठ करू शकतो. व्होकॅब्युलरीला मित्र अंत नाही. आपण जेवढी व्होकॅब्युलरी केली ही आपल्यासाठी कामाचीच असते. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण ऍडॅम्सन फ्रेजेस आणि सोबतच वन वर्ड यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्र, इंग्लिश ग्रामर मधील तिसरा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रिडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन. तर मित्र, रिडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन मध्ये जर तुम्हाला आपला हात बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला रोज एक इंग्लिश ग्रामरचा पॅसेज जो पेपरमध्ये येतो इंग्लिशचा, तो नियमित वाचन करायला घ्यायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तो संपूर्ण वाचून घ्यायचा आहे आणि त्यावरून एक स्टोरी बनवल्या जाईल. त्या स्टोरीवरून आपल्याला पॅसेजचा अंदाज येऊन जातो. त्याआधी आपण क्वेश्चनचा एक आढावा घेऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला ते क्वेश्चन त्या पॅराग्राफ मध्ये शोधण्यासाठी खूप अवघड जाणार नाही. आणि पॅसेज वाचताना एक प्रकारची स्टोरी बनवणं शिकेल आपण, कारण की हे प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. त्यासाठी तुम्हाला रोज रिडिंग करणं आवश्यक आहे. पॅसेजवरून आपल्याला जेव्हा स्टोरी समजते त्यावरून आपण चांगल्या प्रकारे त्या क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतो. तर मित्रो, तुम्ही डेली अशा प्रकारचे पॅसेज सोडवा, क्वेश्चन तयार करणं शिका आणि त्यावरून आन्सर कसे काढता येईल हे करायला शिका. यावरून तुमचा स्पीड जो आहे, रिडिंग स्पीड वाचेल. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन तुमच्यावरून आकलन करू शकाल आणि क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. तर मित्र हो,
कॉम्प्रिहेन्शन साठी तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग करणं आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग मेथड जनरेट करणं हे यावर काम केलं पाहिजे, ज्यामुळे तुमचा जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही यामध्ये कव्हर करू शकता. मित्र, रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन आणखी एक महत्वाची गोष्ट ही आहे की रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ज्यामध्ये जे कीवर्ड्स असतात त्या कीवर्ड्स भोवतीच क्वेश्चन्स हे फिरत असतात आणि त्याचे आन्सर ही त्याच्या अवताभोवताली फिरत असतात, ज्यामधून आपण त्या प्रकारचे आन्सर लवकरात लवकर देऊ शकतो. म्हणून ते जे शब्द आहेत त्यावर आपल्याला लक्ष देणं रीडिंग करतानाच आवश्यक असते आणि त्यावरूनच आपण आपले आन्सर सोडवू शकतो. तर मित्र, आपण आतापर्यंत हे 3 सेक्शन बघितले, परंतु आता आपण बघणार आहोत जे बुक्स आपण यासाठी वापरायला पाहिजे. तर मित्र, तुम्हाला मी इंग्लिश ग्रामरसाठी टू पॅरामाउंट हे नीतू सिंगचं बुक सजेस्ट केलेलं आहे. सोबतच व्होकॅब्युलरीसाठी आपण त्याच्या मागची व्होकॅब्युलरी पण बघू शकतो, पण तुम्हाला जर जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी जर बघायचं असेल तर तुम्ही ब्लॅक बुक घेऊ शकता. त्यामध्ये चांगल्या प्रकारची व्होकॅब्युलरी दिलेली आहे. आणि रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन साठी तुम्ही किरण पब्लिकेशनची बुक आहे, SSC CGL साठी ते वापरलं जाते. तुम्ही त्यामधून कॉम्प्रिहेन्शनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. और तुम्ही कोणतेही एका इंग्लिश न्यूजपेपर घेऊन त्यामध्ये रीडिंग करू शकता, ज्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची तुम्हाला एबिलिटी जनरेट होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करू शकता. तर मित्र, इंग्लिश ग्रामर मध्ये आणखी सर्वात महत्वाचा डोके दुखवणारा भाग म्हणजे स्पॉटिंग द एरर. तर मित्र, इंग्लिश मध्ये ग्रामर एरर फाइंड करण्यामध्ये आपल्याला खूप अवघड जाते. तर याबद्दलची थोडी माहिती आपण इथे इन शॉर्ट मध्ये बघणार आहोत. तर मित्र, एरर स्पॉट करत असताना तुम्हाला सर्वात आधी सब्जेक्टवर ऍग्रीमेंट हा टॉपिक खूप चांगला मजबूतीने चांगला करायला पाहिजे. सोबतच टेन्स आणि बेसिक पार्ट्स ऑफ स्पीचचे नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. आणि मित्र, हे जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो त्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट नुसार सपोर्टिंग वर्ब आहे की नाही आहे ते चेक करणे. त्याच्यानंतर वर्ब हा सपोर्टिंग वर्ब नुसार आहे की नाही आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, अशा प्रकारचं स्टेप बाय स्टेप आपण जाऊन त्यामधले क्वेश्चन आपल्याला डील करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे त्या प्रकारचे क्वेश्चन आपण एक्झरसाइज मधून किती सॉल्व्ह करतो आणि एक्झाम मध्ये तसे येतात आणि त्यानुसार कशा प्रकारे आपण त्या क्वेश्चनवर डील करतो हे आपण जेव्हा प्रॅक्टिस जास्तीत जास्त एक्झाम आधी घरी करतो त्याचे रूपांतर आपण एक्झाम मध्ये पण करू शकतो. यासाठी सर्वात जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करणे सर्वात महत्वाचे आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त PYQ सॉल्व्ह करा, ज्यावरून तुम्हाला क्वेश्चनला डील करण्याची एक्झाम मध्ये आणि एक्झाम सिच्युएशन मध्ये हे जेव्हा आपल्याला यामध्ये बिल्ड होईल तेव्हाच आपण या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पण मित्र, सर्वात महत्वाची गोष्ट ही म्हणजे पण हे एक्झाम मध्ये आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. तर त्यासाठी काय आवश्यक आहे, तर मित्र, एक्झाम मध्ये एक्झाम प्रेशर असते. जवळपास 25 प्रश्न असतात आणि 30 मिनिट आपल्याला एवढा वेळ मिळत असतो. तर यासाठी सर्वात महत्वाचं असते की मॉक टेस्ट आपण द्यायला पाहिजे. मॉक टेस्ट यावरून आपल्याला क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस, प्रेशर मध्ये कसं आपण पेपर सोडू शकतो, क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो याची आपल्याला एक आयडिया येऊन जाते. तर त्यासाठी तुम्ही टेस्टबुक हे एक प्रकारचे अप्लिकेशन आहे ज्यावर टेस्ट सोडू शकता, ज्यावरून आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन डीलिंग करण्याची आपल्यामध्ये एबिलिटी जनरेट होते, ज्यामुळे आपण चांगल्या प्रकारे क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकतो. तर तुम्ही टेक्स्टबुकचे एक सबस्क्रिप्शन घेऊन घ्या आणि जास्तीत जास्त त्यावर टेस्ट सोडवा, ज्यामुळे तुमचा स्कोर बिल्ड होणार. तर मित्र, आपण आतापर्यंत बघितलं की इंग्लिशमध्ये कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहेत आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या टॉपिकवर लक्ष द्यायला पाहिजे आणि कोणते बुक्स वापरायला पाहिजे. परंतु मित्र, आता आपण बघणार आहोत एक्झाम मध्ये कशा प्रकारे इंग्लिशचा पेपर आपण टॅकल करायला पाहिजे याबद्दलची माहिती घेऊ. तर मित्र, इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करत असताना शक्यतोवर तुम्हाला होईल तोपर्यंत रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शन हा विषय थोडा मागे ठेवा. इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन आधी अटेम्प्ट करा आणि शेवटी आपण रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शनच्या प्रश्नावर जाऊ शकतो. तर मित्र, या 3 सेक्शनवर ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन वर जर नियमित वर्क केलं आणि जास्तीत जास्त सराव केला तर नक्कीच आपण 23, 24 आणि 25 क्वेश्चन बरोबर आणू शकतो. म्हणजे आपला स्कोर 45+ नक्की असणार आहे. तर मित्र, तुम्हाला कोणतं टॉपिक यामध्ये अवघड जाते याबद्दलची कमेंट तुम्ही या कमेंट बॉक्स मध्ये करू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांशी पण शेअर करा.